नमस्ते शेतकरी मित्रांनो, आपल्या रॉयल फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजचा विषय असा आहे आपला ई पीक पाहणी कशी व कोणाकडून करून घ्यायची व त्याचे फायदे काय। तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण हा आपला चॅनेल कृषी मित्र किरण शिंदे हा चॅनेल आपला लाईक व सबस्क्राईब शेअर करायचा आहे। तर मित्रांनो, थोडक्यात आणि सविस्तर माहिती जाणून घेऊया ई पीक पाहणी कशा पद्धतीने ह्या वर्षी आपण 2026-27 या कालावधीत करून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनी सुरुवातीला समजून घ्यायचं आहे की ई पीक पाहणी ही कशासाठी केली पाहिजे। तर मित्रांनो, जे आपण काही शेतीमध्ये आपल्या जे काही लागवडी केलेल्या आहेत खरीप हंगामामध्ये, आता सध्या तर खरीप हंगाम सुरू आहे, तर खरीप हंगामामध्ये जी काही तुम्ही पिके लागवडी केलेली आहेत शेतीमध्ये आपल्या, त्या पिकांची अचूक पद्धतीने जी नोंद घ्यायची आहे सातबाऱ्यावरती, त्यासाठी आता शासनाने सहाय्यकांची नियुक्ती केलेली आहे। तर मित्रांनो, एक समजून घ्या भाग असा आहे की आपण यापूर्वी आपल्या मोबाईलवरती ॲप्लिकेशन होतं ई पीक पाहणी, या अंतर्गत आपण शेतकरी स्वतः त्याचे लॉग इन करून स्वतः शेतकरी पिकांची नोंद घेत होते, परंतु शासनाने यामध्ये थोडासा बदल करून याची जी नोंद घ्यायची आहे ती सहाय्यकांकडे केलेली आहे व हे सहाय्यक जे आहेत ते शासनाने नियुक्त केलेले आहेत। प्रति गाव एक अशा पद्धतीने सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, सध्या तुम्ही तुमच्या गावातले सहाय्यक जे आहेत यांची माहिती कुठे मिळवाल किंवा कोण सहाय्यक आहेत याची माहिती पाहिजे असेल तर आपले जवळील तलाठी कार्यालय आहे तिथे जायचं आहे। तलाट्यांकडून त्या जे कोणी सहाय्यक आहेत ई पीक पाहणी करणारे, त्यांच्याकडून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, संपर्क क्रमांक, त्यानंतर त्यांचा पत्ता वगैरे त्यांच्याकडून घ्यायचा आहे आणि यांच्याशी संपर्क करून आपण त्यांना आपल्या शेतीमध्ये जी काही पिके लागवड केलीत याची नोंद घेण्यासाठी बोलवून घ्यायचं आहे शेतकऱ्यांनी आणि त्याची नोंद करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, याचे फायदे काय, तर असे फायदे आहेत की तुम्ही जो काही यावर्षी पीक विमा भरला असेल किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर त्या पिकाची नोंद असणं गरजेचं आहे आपल्या सातबाऱ्या उतार्यावरती। त्यासाठी ही पीक पाहणी जी आहे ती होणे हे अत्यंत गरजेचे आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या शेतीमधील जे कायम पडमध्ये बोर येत असेल, विहीर येत असेल, पोल्ट्री शेड असेल, त्यानंतर जनावराचा गोठा असेल आणि अन्य काही जे तुमचे कायम पडमध्ये येणारे जे काही स्रोत किंवा तुमचे जे व्यवसाय असतील याची तुम्ही नोंद घेऊ शकता। मित्रांनो, याच्यासाठी फी वगैरे किती लागणार आहे ते पण आपण सांगणार आहे। तर मित्रांनो, यासाठी जे शासन स्तरावर निर्णय करून जे काही तुमच्यासाठी जे ई पीक पाहणी जे नोंद घ्यायची आहे हे सहाय्यक नेमलेले आहेत। या सहाय्यकांसाठी शासन स्तरावर शासनाने त्यांना मानधन तत्वावर प्रति गटानुसार 10 ते 12 रुपये असे त्यांना मानधन देण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडे ते सहाय्यक मागणी करतील, तुम्ही 50 रुपये द्या प्रति गट किंवा 100 रुपये द्या, कोणत्याही शेतकऱ्यांनी त्यांना अतिरिक्त पैसे देऊ नये आणि ते पैसे त्यांनी मागू पण नये, कारण की शासन स्तरावर शासनाने त्यांना मानधन दिलेलं असल्यामुळे अत्यंत फ्री आणि एकदम फ्रीमध्येच ती जी ई पीक पाहणी होणार आहे ती फ्रीमध्येच होणार आहे। कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांनी सहाय्यकांना पैसे देऊ नये। मित्रांनो, लक्षात घ्या, तुमच्याकडे येतील सहाय्यक आणि म्हणतील बाबा ह्या गटाचे 50 रुपये द्या, 100 रुपये द्या, प्रति गटनुसार कुणी देऊ नये। आणि सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील जी ई पीक पाहणी नोंदणी आहे ती 15 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करून घ्यायची आहे मित्रांनो। आणि जे कोणी आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी तिथे दिलेल्यानुसार जी काही तुम्हाला माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने, जर बागायत शेती असेल तर बागायत पद्धतीने तुम्ही ई पीक पाहणी करू शकता किंवा तुम्ही जिरायत शेती करत असतील तर तशा पद्धतीनेही तुम्ही ई पीक पाहणी करू शकता। तर मित्रांनो, हा चॅनेल आपल्याला किंवा दिलेली माहिती आवडली असेल तर आपण हा चॅनेल लाईक, सबस्क्राईब व शेअर करायचा आहे।